नमस्कार. आपल्या शिक्षा मास्टर युट्यूबवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा घटक म्हणजे बुद्धिमत्ता. आपण बुद्धिमत्तेचा अभ्यास करत आहोत. बुद्धिमत्तेचा अभ्यास करत असताना बुद्धिमत्तेचे असणारे विविध प्रकारांचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपल्याला भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय याचा विचार करायचा आहे. आता आपल्याला माहित आहे की भावनिक बुद्धिमत्ता व भावना याला आपण समान अर्थानं त्या ठिकाणी पाहतो. त्या दृष्टिकोनातून त्याला शब्द प्रयोग करतो. भावनिक बुद्धिमत्ता आणि भावना याला आपण एकाच अर्थानं समजण्याचा प्रयत्न करतो. पण भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय आहे तर त्याला आपण एक विशिष्ट वस्तू म्हणून त्याच्याकडे पाहू शकतो. आणि दुसरं भावनांक. भावनांक म्हणजे काय? मापनाचे संख्यात्मक रूप म्हणजे भावनांक होय. म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता ही वस्तू म्हणू शकतो आपण आणि भावनांक हा भावना मापनाचं संख्यात्मक रूप म्हणून आपल्याकडे पाहू शकतो. तर आपण ज्या पद्धतीनं बुद्धिमत्तेचा विचार जर केला तर बुद्धिमत्ता ही विविध कसोट्याच्या साह्याने मोजता येते. बुद्धिमत्ता ही काय? विविध कसोट्याच्या साह्याने मोजता येतं, त्याचं मोजमाप करता येतं. त्याच्यासाठी आपण बुद्धी गुणांकाचा परिणाम त्या ठिकाणी वापरतो. कारण बुद्धी गुणांक ह्या परिमाणामध्ये त्याची मोजणी करत असतो. पण भावनिक बुद्धिमत्तेचा विचार जर केला तर भावनिक बुद्धिमत्ता मोजण्याचं कुठलंही परिमाण तयार झालेलं नाही. मग भावनिक बुद्धिमत्ता म्हणायचं कशाला? तर भावना म्हणजे इमोशन्स. भावना म्हणजे काय? इमोशन्स. इमोशन्सला आपण इमूव्हर म्हणू शकतो किंवा टू मूव्ह असं देखील म्हणू शकतो. त्याचा मराठीमध्ये अर्थाचा विचार जर केला तर ढवळणे किंवा हलवणे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी होऊ शकतो. पण ढवळणे हलवणे म्हटलं तर आपण मनाचा विचार जर केला तर मनाच्या स्थितीला हरवल्याची होणारी प्रक्रिया किंवा मनाची असणारी प्रक्षुब्ध स्थिती म्हणजे भावना असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपण शब्दाचा विचार जर केला इमोशन्सला आपण मराठीमध्ये भावना असं म्हणू शकतो. पण इमोशन्सला इमूव्हर्स असं म्हणता येतं. त्याचबरोबर टू मूव्ह असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ होतो, त्याचा उच्चार केला जातो. त्याला आपण मराठीमध्ये ढवळणे किंवा हलवणे असं म्हणू शकतो. म्हणजेच मनाच्या स्थितीला हलवण्याची चालणारी प्रक्रिया म्हणजे त्याला आपण भावना असं म्हणू शकतो. मग आपण या भावनेचा विचार जर केला तर सर्वप्रथम भावनेची जी संकल्पना आहे पीटर सॉल्व्ही व जॉन मेयर यांनी मांडलेली आहे. सर्वप्रथम भावनिक बुद्धिमत्तेची जी संकल्पना आहे त्याचा विचार जो आहे तो पीटर सॉल्व्ही व जॉन मेयर या दोघांनी मांडलेला होता. पण त्यांच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता काय होती? तर भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या व इतरांच्या, भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? स्वतःच्या व इतरांच्या भावनांचं असणारं नियमन आणि नियंत्रण करणारी क्षमतांचा उपयोग, स्वतःच्या विचारासाठी व कृतीसाठी मार्गदर्शन करणारी क्षमता म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता. म्हणजे जॉन मेयर आणि सॉल्व्हे यांचं म्हणणं काय होतं की भावनिक बुद्धिमत्ता काय आहे तर स्वतःच्या व इतरांच्या म्हणजे आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांचं नियमन व नियंत्रण करणारी क्षमता. म्हणजे आपल्या ज्या मनामध्ये चालणाऱ्या ज्या भावना असतात, विचार असतात, त्याला एका विशिष्ट पद्धतीने त्याला नियमामध्ये बसवणे, बांधणे किंवा एका विशिष्ट ट्रॅक मध्ये आणून सोडणे किंवा त्याच्यावरती नियंत्रण करणारी क्षमता, नियंत्रण करणारी क्षमता आणि त्याच्यामध्ये स्वतःच्या विचारासाठी व कृतीसाठी मार्गदर्शक ठरणारी क्षमता. म्हणजे भावना काय असतात? आपल्या विचारांना, वर्तनाला एका विशिष्ट पद्धतीमध्ये नियमामध्ये बांधणे आणि त्याला नियंत्रण ठेवण्याची क्षमता आहे. कारण जोपर्यंत आपल्या भावनांना आपण नियंत्रित ठेवणार नाही तोपर्यंत आपला समाजाचा आणि इतर घटकांचा त्या ठिकाणी आपल्याला विकास झालेला दिसून येणार नाही. कारण भावना कशा आहेत? चंचल स्वरूपाच्या आहेत. भावना कशा आहेत? चंचल स्वरूपाच्या आहेत. त्याच्यामुळे त्याला विशिष्ट नियमन आणि नियंत्रण करणारी क्षमता त्याच्यामध्ये त्याला म्हटलेलं आहे. आणि ज्याला ह्या गोष्टी जमल्या निश्चित त्याचा सार्वत्रिक विकास झाला असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर आपल्याला असं सांगता येतं की 1995 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना डॅनियल गोलमन यांनी पुन्हा प्रचलित केली. डॅनियल गोलमन यांनी 1995 मध्ये भावनिक बुद्धिमत्ता त्या ठिकाणी प्रचलित केलेली आपल्याला दिसून येते. आणि 1940 पासून त्यांनी सलग 20 वर्ष भावनिक बुद्धिमत्तेचा अभ्यास केला आणि भावनिक बुद्धिमत्तेविषयी वर्किंग विथ इमोशन इंटेलिजन्स या पाठ्यपुस्तकामध्ये किंवा ह्या पुस्तकामध्ये त्यांनी आपलं भावनिक बुद्धिमत्तेविषयीचं मत व्यक्त केलं. म्हणून त्यांना भावनिक बुद्धिमत्तेचं जनक म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. डॅनियल गोलमन कोण आहे? ते भावनिक बुद्धिमत्तेचे जनक आहेत. त्यांनी जवळपास 20 वर्ष त्याचा अभ्यास करून वर्किंग विथ इमोशन इंटेलिजन्स
या पुस्तकाचं लेखन केलं व त्याच्यामध्ये आपले भावनिक बुद्धिमत्तेचे विचार त्यांनी मांडले. तर त्यांच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता काय होती? आपण व आपले नातेसंबंध, आपण व आपले असणारे नातेसंबंध यांचे सुयोग्य व्यवस्थापन करण्याची, स्वयंप्रेरणा निर्माण करण्यासाठी, स्वतःच्या व इतरांच्या भावना समजून घेण्यासाठी किंवा समजून घेण्याची क्षमता म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता होय. म्हणजे बघा, डॅनियल गोलमन यांचं काय म्हणणं आहे की भावनिक बुद्धिमत्ता काय आहे, तर आपले व आपले नातेसंबंधात असणारे जे व्यक्ती आहेत यांचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी, नातेसंबंध जोडण्यासाठी, प्रस्थापित करण्यासाठी, ते व्यवस्थित चालवण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्या बुद्धिमत्तेची गरज पडते. त्याचबरोबर व्यक्तीला स्वयंप्रेरणा निर्माण करण्यासाठी स्वतःच्या व इतरांच्या भावना समजून घेणे. त्याचं म्हणणं काय की आपल्या ज्या पद्धतीने आपण भावना समजून घेतो तसंच आपण इतरांच्या भावना त्या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे आणि समजून घेण्याच्या क्षमतेला भावनिक बुद्धिमत्ता असे म्हणतात. म्हणजे जोपर्यंत आपण इतरांना समजून घेणार नाही, जोपर्यंत आपण इतरांना आपल्या भावनेसारखा विचार त्यांचा करणार नाही किंवा आपण त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या भूमिकेमध्ये आपण वावरणार नाही, तोपर्यंत आपल्या भावनिकतेचा विकास नाही किंवा भावनिक बुद्धिमत्तेचा विकास झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण गोलमनचं म्हणणं काय, आपले नातेसंबंध आपल्याला टिकवायचे जर असतील, समाजाशी आपल्याला समाजामध्ये वावरायचं जर असेल तर त्यांच्या भावना समजून घेणं आवश्यक आहे, इतरांच्या भावना समजून घेणं आवश्यक आहे आणि जी समजून घेण्याची क्षमता आहे त्याला भावनिक बुद्धिमत्ता असं म्हटलेलं आहे. मग आपण उदाहरणाचा विचार जर केला, समजा एखादी दुःखद घटना घडलेली आहे, दुःखद घटना ज्यावेळेस घडते त्यावेळेस निश्चित तो कशाचा भाग आहे, नैसर्गिक घटना आहे, नैसर्गिक बाब आहे, ती आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी काय होणार, वाईट वाटणार. बरोबर आहे. तर एखादी दुःखद घटना घडल्यानंतर आपल्याला निश्चित त्या ठिकाणी काय वाईट वाटणं ही नैसर्गिक चालणारी प्रक्रिया आहे. पण नैसर्गिक प्रक्रियेचा विचार जर केला आपण तर दुःखद घटना घडलेली, मग त्याचं आपण सादरीकरण कसं करतो, त्याचं प्रकटीकरण कसं करतो, त्याच्यावर आपल्या बुद्धिमत्तेचा आधार किंवा दर्जा ठरत असतो. कारण भावनाचं प्रकटीकरण कसं आहे, आपण भावना कशा व्यक्त करतो, त्याची तीव्रता कशी आहे, त्याचं व्यवस्थापन कसं केलंय आणि त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करावा लागेल. त्या क्षमता जर आपल्यामध्ये असतील तर निश्चित आपल्या भावनिक बुद्धिमत्तेचा विकास झाला असं म्हणू शकतो. कारण आपल्याला माहितीये की आपण स्वतः खूप हुशार आहोत, बुद्धिमान आहोत, आपल्याकडे अलौकिक बुद्धिमत्ता आहे, पण समाजामध्ये घडलेली घटना, परिसरामध्ये एखादी घटना जर घडली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला भावना जर व्यक्त करता येत नसतील तर त्या ठिकाणी आपल्या हुशारीपणाला, बुद्धिमत्तेला त्या ठिकाणी कुठलाही उपयोग होताना आपल्याला दिसून येत. कारण एखादी घटना घडल्यानंतर ज्या पद्धतीने आपण आपल्या भावनाचं प्रकटीकरण करतो त्याच्यावरच समाजामध्ये आपण लोकप्रिय होत असतो, समाजप्रिय होत असतो, आपण इतरांच्या आवडीचे बनत असतो. जर आपल्याला त्यांच्या भावना जर लक्षात जर नाही आल्या, आपण किती हुशार आहोत, आपला दर्जा काय आहे, त्याला त्या ठिकाणी अर्थ प्राप्त होत नाही. म्हणजे दुःखद घटनाचा असेल तर ज्या पद्धतीने आपण ती व्यक्त करतो, व्यक्त करत असताना ज्या शब्दांचा आपण वापर केलेला आहे, त्या परिस्थितीचा विचार केलेला आहे, मग त्याचे परिणाम काय दिसून येतात हे बुद्धिमत्तेवर आपल्याला ठरवता येतं. कारण आपलं व्यक्त करण्याचं, प्रकटीकरणाचं जे माध्यम आपण वापरलेलं आहे, ज्या पद्धतीचा आपण स्वीकार केलेला आहे, मग त्याच्यावर त्याचे परिणाम दिसून येतात. दुःखद घटना घडलेली असं त्या ठिकाणी जाऊन आपण आनंदाने मोठ्यानं हसत असतात, बोलत जर असतात तर निश्चित त्याचे काय असतील, वाईट परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावरती झालेले दिसून येतात. पण त्याला सांत्वनपर बाबीवर आधारित आपण त्यांच्याशी चर्चा केली, त्याला आधार देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपण त्या ठिकाणी काय असू, त्या व्यक्तीला प्रिय होऊ. म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता गोलमन यांनी काय सांगितलंय की भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे की आपल्याला इतरांच्या भावना त्या ठिकाणी लक्षात येणं आवश्यक आहे, त्याचं प्रकटीकरण करणं आवश्यक आहे, ते व्यक्त करणं आवश्यक आहे, त्याच्यावरच आपली बुद्धिमत्ता किंवा भावनिकता त्या ठिकाणी दिसून येते, त्याला भावनिक बुद्धिमत्ता असं म्हणतात. त्यानंतर पुढली व्याख्या सांगितलेली आहे दलीप सिंग यांनी. दलीप सिंग हे काय भारतीय मानसशास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी होते. त्यांचं म्हणणं काय की बुद्धिमत्ता ही सामाजिक घटकावर आधारलेली आहे. त्यांचं म्हणणं काय, बुद्धिमत्ता ही सामाजिक बुद्धिमत्ता असून व्यक्ती स्वतःशी समजून घेऊन किंवा व्यक्ती स्वतःशी समजून घेण्याची व व्यवस्थापित करण्याची, इतरांच्या भावना ओळखून त्याचा स्वतःच्या इतरांच्या फायद्यासाठी उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. आपण त्या भावनिक बुद्धिमत्तेचा विचार जर केला तर 1940 मध्येच 1940 मध्ये थॉर्नडाईक यांनी सामाजिक बुद्धिमत्ता काय हे सांगितली होती.
पण काळाच्या ओघामध्ये त्यांचा विचार हा बाजूला पडला गेला, त्याच्याकडे कोणी पाहिलं नाही. पण दलीप सिंग यांनी बुद्धिमत्ता ही सामाजिक बुद्धिमत्तेचा एक भाग आहे म्हणून सांगितलं. कारण त्याच्यामध्ये काय सांगितलं, व्यक्ती स्वतःची समजून घेण्याची, व्यवस्थापन करण्याची, इतरांच्या भावना ओळखून स्वतःच्या इतरांच्या फायद्यासाठी उपयोग करून घेण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता म्हटलं. तर आपल्याला माहिती आहे समाजात राहायचं म्हणजे तो कसा असेल, समाजशील प्राणी असेल. समाजशील प्राणी हा समाजापासून बाजूला राहू शकत नाही, अलिप्त राहू शकत नाही. पण सामाजिक प्राण्याचा विचार जर केला, तर भावनिक बुद्धिमत्तेचा विचार जर केला, तर त्यांच्या व्याख्येनुसार आपल्याला सांगता येतं की भाषिक क्षमतेचा विकास होणं आवश्यक आहे, भावनिक प्रगल्भता त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे, त्याचबरोबर संवेदनशीलता त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे, त्याचबरोबर सामाजिक संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आपली भाषिक क्षमता त्या ठिकाणी विकसित होणं आवश्यक आहे. समाजाला अनुसरून भाषेचा विकास झालेला असेल तर भाषेचा विकास झाल्यानंतर आपण त्याच्या भावना समजून घेऊ शकतो, विचारांची देवाणघेवाण आपण त्या ठिकाणी करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आधारलेल्या आहेत. दुसरं सांगता येतं भावनिक प्रगल्भता. आपल्याला जर इतरांच्या भावना जर लक्षात येत असतील, त्यांच्या मनस्थितीची जाणीव जर होत असेल, आपण स्वतःला त्यांच्या ठिकाणी ठेवून जर पाहिलं, त्याचा विचार जर केला, तर निश्चित आपल्या भावनेची प्रगल्भता त्या ठिकाणी दिसून येईल. त्याच्यामध्ये असणारी संवेदनशीलता त्या ठिकाणी लक्षात येईल, त्याला आपण भावनिक बुद्धिमत्ता असं म्हणू शकतो. उदाहरणामध्ये एखादा प्रसंग घडला, एखादी घटना आपल्या डोळ्यासमोर घडलेली आहे, व त्या ठिकाणी आपल्या भावनाचं प्रकटीकरण कसं आहे, आपण भावना कशा व्यक्त करतो, त्याच्यावर सुद्धा बुद्धिमत्ता आधारलेली आहे. दुसरं उदाहरण पाहू सिनेमाचं. आता आपल्याला माहिती आहे, आपल्याला सिनेमा आवडतो, आपण सगळेजण सिनेमा पाहतो, सिरियल पाहतो. मग त्याच्यामध्ये काम करणारा नायक असेल, नायिका असेल किंवा विलन असेल, त्यातली एक व्यक्ती किंवा त्या अभिनय करणारे व्यक्ती आपले आवडते असतात, ते पात्र आपल्या आवडतीचं असतं. पण ज्यावेळेस नायक असेल, नायिका असेल किंवा विलन असेल, ते ज्यावेळेस त्या ठिकाणी अभिनयाचं सादरीकरण करतात, कळत न कळत स्वरूपामध्ये आपण त्या ठिकाणी काय करतो, आपली प्रतिक्रिया देतो. म्हणजे आपलं भावनेचं प्रकटीकरण त्या ठिकाणी करत असतो. तो भावनेचं प्रकटीकरण करत असतो म्हणजे काय करतो नेमकं, त्या ठिकाणी शिट्ट्या वाजवणं. बरोबर आहे, आपल्याला एखादा प्रसंग आवडला, आपण शिट्ट्या वाजवण्याचं काम करतो, टाळ्या वाजवण्याचं काम करतो, ओरडण्याचं काम करतो. म्हणजे काय, एक प्रकारची प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद देण्याचं काम करतो. पण हे देत असताना, प्रतिक्रिया व्यक्त करत असताना त्या ठिकाणी काय करतो, आपण इतरांचा विचार करतो की आपल्या बाजूला कोण बसलेला आहे, सभोवताली बसलेल्या व्यक्ती कशा आहेत, त्याचा विचार करून आपण या प्रतिक्रिया देत असतो. कारण प्रतिक्रिया देताना सुद्धा आपण काय करतो, इतरांचा विचार करतो. म्हणजे निश्चितच काय झालंय की आपला भावनिक प्रगल्भता आणि संवेदनशीलतेचा विकास झालेला आहे, सामाजिक संबंधाचा प्रस्थापित करण्याचा त्या ठिकाणी विकास झालाय. म्हणजे निश्चित आपला काय झालंय, भावनिक बुद्धिमत्तेचा विकास झाला असं आपण म्हणू शकतो. कारण या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत, त्याला आपण सामाजिक बुद्धिमत्ता असं म्हणतो. कारण माणूस हा समाजशील प्राणी आहे, समाजातील सर्व घटकांचा विचार करतो, इतरांचा विचार करतो आणि त्या ठिकाणी भावनेचं प्रकटीकरण करत असतो. पण प्रकटीकरण करत असताना त्या ठिकाणच्या असणाऱ्या त्याच्या भावना कशा आहेत, त्याचे विचार कसे आहेत, त्याची तीव्रता कशी आहे, त्याचे होणारे परिणाम कसे आहेत, हे सगळे त्याच्या व्यक्ती व्यवहारावरती परिणाम करतात आणि त्याच्यात तो समाजप्रिय आणि लोकप्रिय होताना आपल्याला दिसून येत असतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला विचारात घेणं आवश्यक आहे. भावनिक बुद्धिमत्तेचा विचार करत असताना आपल्याला भावनिक बुद्धिमत्तेचे काही घटक पाहिजेत. ते सॉल्वी आणि मेयर यांनी काय केलंय की भावनिक बुद्धिमत्तेचे घटक सांगितलेले आहेत. त्यालाच आपण स्वरूप असं म्हणू शकतो किंवा स्वक्षमता म्हणून त्याच्याकडे आपण पाहू शकतो. पण त्याच्यामध्ये पहिली क्षमता किंवा घटक सांगता येतं की आत्मप्रचिती किंवा स्वजाणीव असं आपण त्याला म्हणू शकतो. त्यालाच इंग्रजीमध्ये सेल्फ अवेअरनेस असं म्हणून त्याला आपण ओळखत असतो. मग आत्मप्रचिती काय आहे, तर स्वबदलाची जाणीव निर्माण होणे, त्याला आपण आत्मप्रचिती असं म्हणतो. स्वबदलाची जाणीव निर्माण होणे म्हणजे आत्मप्रचिती किंवा स्वजाणीव. मग आपण या स्वजाणीवेचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये स्वबदलाची म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवण्याच्या दृष्टिकोनातून विचार करणे, त्याला स्वबदल असं म्हणू शकतो, स्वजाणीव म्हणू शकतो किंवा सेल्फ अवेअरनेस असं त्याला आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं की भावनाची जाणीव होणे, अचूकता किंवा आत्मपरीक्षण करणे किंवा आत्मविश्वासामध्ये वाढ करणे, या बाबी त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. मग आपण त्याचा विचार जर केला तर आपल्याला असं म्हणता येतं की भावनांची जाणीव होणे म्हणजे काय, तर ज्यावेळेस एखादी घटना घडलेली असेल, त्या घटनेला अनुसरून आपल्याला त्याची होणारी जाणीव जी आहे ती स्वबदलावर आधारलेली आहे. दुःखद प्रसंग असेल तर दुःखद प्रसंगामध्ये कसं आपण वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे,
आपले हावभाव कसे असले पाहिजेत, आपले विचार कसे असले पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. दुसरं सांगितलेलं आहे की अचूक आत्मपरीक्षणाची. ज्यावेळेस आपण आपले आत्मप्रकटीकरण करत असतो, विचार व्यक्त करत असतो, त्यावेळेस त्या ठिकाणची असणारी परिस्थिती कशी आहे, त्या परिस्थितीतून आपल्याला काय बोध झाला पाहिजे, काय घेतलं पाहिजे आणि आपण काय व्यक्त केलं पाहिजे, त्याची अचूकता त्याच्यातून लक्षात येते. त्याच्यामुळे आत्मपरीक्षणाची गरज आहे. आणि आत्मविश्वास, ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीवरती मत व्यक्त करतो, घटनेवरती, प्रसंगावरती आपलं मत सांगत असतो, त्यावेळेस मात्र आपल्याला असं लक्षात येतं की आपला होणारा, समोरच्यावरती होणारा परिणाम कितपत योग्य आहे किंवा अयोग्य आहे. त्याच्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वावरती काही फरक पडत आहे का, त्या सगळ्या गोष्टीची जाणीव आपल्याला स्वपरीक्षणातून, परिचितीमधून होत असते. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की स्वबदलाचा विचार त्याच्यामध्ये केलेला आहे. दुसरा घटक सांगितलेला आहे आत्मनियमन, त्याला आपण सेल्फ रेग्युलेशन असं म्हणतो. आत्मनियमन म्हणजे त्याला काय म्हणायचं, स्वतःच्या असणाऱ्या भावना असतील, विचार असेल किंवा वर्तन असेल, याच्यावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता म्हणजेच आत्मनियमन होय. म्हणजे आपले भावना, विचार, वर्तन जे आहे त्याला नियंत्रित ठेवण्याची चालणारी प्रक्रिया असेल, क्षमता असेल, त्याला आत्मनियंत्रण म्हणतात. म्हणजे आपले असणारे विचारावर सुद्धा नियंत्रण आपलं असणं आवश्यक आहे. कारण आपल्या भावना आणि विचारावर जर नियंत्रण राहिलं तर निश्चितच आपल्या वर्तनामध्ये बदल झालेला दिसून येतो आणि नियंत्रित प्रमाणामध्ये असणं आवश्यक असतं. त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं की आत्मनियंत्रण आवश्यक आहे. आपल्यासोबत अनेक घटना घडत असतात, अनेक प्रसंग आपल्या समोर घडून येत असतात, पण त्या दृष्टिकोनातून आपण स्वतःचा विचार जर केला, स्वतःला नियंत्रित जर ठेवलं, निश्चितच त्या ठिकाणची येणारी प्रतिक्रिया सकारात्मक असते. उदाहरणामध्ये आपण घेऊ शकतो की खूप भूक लागलेली आहे. भूक लागणं काय नैसर्गिक बाब आहे, नैसर्गिक क्रिया आहे आणि त्याला आपण प्रतिक्रिया कोणत्या स्वरूपामध्ये देतो त्याच्यावरती आपलं आत्मनियमन दिसून येतं. कारण भूक लागणं म्हणजे लगेच आपण जेवायचं का, एखाद्या वस्तूचं प्राशन करायचं का, सेवन करायचं का, तर निश्चितच आपण त्याच्यावरती नियंत्रण ठेवून त्याला काही काळापुरतं आपण त्याला पुढे ढकलू शकतो. त्याला आपण आत्मनियंत्रण म्हणतो. कारण परिस्थिती कशी आहे, भूक लागली म्हणजे लगेच जेवायचं का, आपल्या आजूबाजूला कोण बसलेला आहे, ती व्यक्ती जेवलेली आहे का, उपाशी आहे का, त्याला त्याची आवश्यकता आहे का, त्याची गरज आहे का, ह्या सगळ्याचा आपल्याला विचार करणं आवश्यक ठरतं. नसता आपण इतर प्राण्याप्रमाणे, त्या पशुप्रमाणे आपण त्याच्यामध्ये आपली गणना होऊ शकते. त्याच्यामुळे आपल्याला ह्या बाबीचा विचार करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे विश्वासार्हता. स्वतःशी प्रामाणिक राहणं आवश्यक आहे. स्वतःशी प्रामाणिक म्हणजे काय, आपल्या असणाऱ्या भावना असतील, विचार असतील, आपलं वर्तन असेल, त्याच्याशी आपल्याला प्रामाणिक राहणं आवश्यक आहे. कारण मानव हा समाजशील प्राणी आहे. समाजामध्ये राहत असतो, वावरत असतो. त्याच्यामध्ये राहत असताना, वावरत असताना आपल्या सभोवताली घडलेल्या घटनाला अनुसरून त्याने प्रतिक्रिया दिली, त्या पद्धतीने वर्तन ठेवलं, स्वतःचा थोडासा विचार जर केला, स्वतःशी प्रामाणिक राहून प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न जर केला, तर निश्चितच त्याची भावनिक बुद्धिमत्तेचा विकास झाला आपल्याला सांगता येतं. त्याच्यानंतर अजून सांगता येतं की जबाबदारीची जाणीव. आता जबाबदारीचा विचार जर केला, समाजाप्रती आपली जबाबदारी असते, राष्ट्राप्रती असते, कुटुंबाप्रती असते. आपण शिक्षकी पेशामध्ये असतात, ज्या व्यवसायामध्ये असतात, त्या व्यवसायाप्रती, पेशाप्रती असणाऱ्या आपल्या जबाबदारीची जाणीव त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. जोपर्यंत आपल्याला त्याची जाणीव होणार नाही, त्या जाणीवेला अनुसरून आपलं वर्तन होणार नाही, तोपर्यंत आपण त्या आत्मनियमनामध्ये सहभागी होत नाहीत. आपल्या भावनेचा विकास त्या ठिकाणी झालाय असं म्हणता येत नाही. त्याच्यानंतर आहे अनुकलन क्षमता. अनुकलन क्षमता म्हणजे काय, जुळवून घेणे. जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये आपल्याला स्वतःला समाविष्ट करून घेणे, त्या ठिकाणी जुळून घेण्याचं काम त्या ठिकाणी करावं लागतं. समाजामध्ये अनेक घटना घडत असतात. आपली संस्कृतीचा विचार केला, समाजाचा विचार जर केला, त्याच्यामध्ये नाविन्यपूर्णता आहे. वेगवेगळे व्यक्ती आहेत, त्यांचे वेगवेगळे विचार आहेत, वेगवेगळ्या घटना दररोजच्या जीवनामध्ये घडत असतात. तर ह्या गोष्टीचा विचार करून आपल्याला त्या परिस्थितीला सामोरं जाऊन त्या ठिकाणी जुळून घेणं आवश्यक असतं. त्याचबरोबर सांगता येतं की नवक्रमशीलता आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे. कारण नवोपक्रमशीलता जर आपल्यामध्ये नसेल तर आपण समाजामध्ये वावरू शकत नाही, राहू शकत नाही. कारण समाज कसा आहे, परिवर्तनशील आहे. नवनवीन तत्वाचा स्वीकार करतो, विचारांचा स्वीकार करतो आणि त्याच्यामध्ये परिवर्तन घडताना दिसून येतं. या परिवर्तनाचा विचार जर केला तर नवीन विचार असतील, कल्पना असतील, ह्या नव्याने त्या ठिकाणी येत असतात. त्याचा आपल्याला स्वीकार करणं आवश्यक आहे. कारण जशी रूढ आहे तसं चालून चालत नाही, तर त्याच्यामध्ये बदल होत असतो. त्या बदलाला स्वीकारण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे, नव उपक्रमशीलता त्याच्यामध्ये असली पाहिजे. आपण त्याच्यातूनच आपल्या नेतृत्वाचा विकास करू शकतो आणि समाजाच्या दृष्टीनं लोकप्रिय होऊ शकतो. ह्या बाबी आपल्याला विचारात घेणं आवश्यक आहे आणि हे सगळं भावनिक बुद्धिमत्तेच्या अनुसरून होत असतं. त्याच्यानंतर आहे प्रेरणा. आता आपल्याला माहित आहे की प्रेरणा म्हणजे काय. प्रेरणा दोन प्रकारच्या असतात, अंतर्गत प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा. याच्यावर आपण विचार केलेला आहे. ज्यावेळेस भावनिक बुद्धिमत्तेचा विचार करतो, त्याच्यामध्ये प्रेरणेचा विचार जर केला,
तर पहिल्यांदा आपल्याला सांगता येतं की संपादन ऊर्जेची निर्मिती करण्यासाठी प्रेरणेची आवश्यकता असते. पण संपादन प्रेरणेची ऊर्जेची जी निर्मिती आहे ती गरजेतून होताना दिसून येते. जोपर्यंत आपल्याला त्याची गरज भासत नाही तोपर्यंत आपण त्याच्याकडे आकर्षित होत नाही. एखादं काम करत नाही, कृती करत नाही, त्याला अनुसरून आपलं वर्तन त्या ठिकाणी होत नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणी ऊर्जेची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर आपण ज्या घटकाशी बांधील आहोत त्या बाबींचा विचार करणं आवश्यक आहे. त्या बाबीमध्ये पुढाकार घेणं आवश्यक आहे. तर आपण समाजशील प्राणी आहोत. समाजाच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर समाजाच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट झालेल्या आपल्याला दिसून येतात की समाजाप्रती आपली काय बांधिलकी आहे, आपण काय केलं पाहिजे. त्या ठिकाणी आपल्याला कोणी सांगणार नाही की तुम्ही हे करा. आपण स्वतःहून त्या ठिकाणी पुढाकार घेऊन त्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, त्या स्वतःहून स्वीकारल्या पाहिजेत आणि ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यावेळेस आपल्याला त्यातून एक विशेष प्रकारची प्रेरणा भेटत असते, नवीन काम करण्याची संधी भेटत असते. त्याच्यामुळं भावनिक बुद्धिमत्तेमध्ये प्रेरणेला खूप महत्व आहे. त्याच्यानंतर सांगता येतं सहानुभूती, समानुभूती किंवा सहानुभूती, या दोन्ही बाबी एकच आहेत. समान अधिक अनुभूती. समानानुभूती म्हणजे काय की दोन व्यक्तींचा असणाऱ्याची विचारांची देवाणघेवाण असेल. एखादी गोष्ट आपल्याला आवडते का ना आवडते हे त्या ठिकाणी महत्वाचं नाही. उदाहरणामध्ये आपले शेजारी राहणारी एखादी व्यक्ती असेल, त्याच्या घरामध्ये दुःखद घटना घडलेली असेल, तर आपण त्याला त्या ठिकाणी ठेवून विचार केला पाहिजे. समान अनुभूतीनुसार विचार जर केला तर निश्चितच आपल्यामध्ये त्या ठिकाणी सेवाभावाचा त्या ठिकाणी प्रभाव दिसून येईल. त्याच्या मदतीचा विचार केल्याची क्षमता त्याच्यामध्ये दिसून येईल आपल्याला. त्या बाबी त्या ठिकाणी विचारात करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे जाणीव त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे. जशी घटना घडलेली आहे त्या घटनेची जाणीव जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपण त्याच्याशी समरस होणार नाही. घटना ही आनंदाची असो की दुःखाची असो, त्या दोन्ही बाबीचा विचार करणं आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून विचार करणं आवश्यक आहे. ज्यावेळेस आपल्याला जाणीव होईल त्यावेळेस आपण त्या प्रसंगाला सामोरं जाऊ. समाजामध्ये अनेक घटक आहेत, त्याच्यामध्ये वैविध्यता आहे, त्याच्यामध्ये समतोल राखणं आवश्यक आहे. आपण आपल्या समाजाचा विचार जर केला, अनेक जाती आहेत, धर्म आहेत, पंथ आहेत, संस्कृतीचे वेगवेगळे प्रकारचे सणवार आहेत, उत्सव आहेत, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये समाविलेल्या आहेत. पण आपण त्याचा विरोध करून चालत नाही, तर आपण त्याच्यामध्ये समतोल साधणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये एकता घडवून आणणं आवश्यक आहे. जसा समाज असेल, जशी प्रकृती असेल तशी आपली प्रवृत्ती असणं आवश्यक आहे. त्याला अनुसरून त्या बाबीचा विचार करणं आवश्यक आहे. त्यावेळेस आपण स्वतःचा विकास करू शकतो, इतरांचा विकास त्याच्यामध्ये घडून आणू शकतो. कारण स्वतःच्या विकासाबरोबर इतरांच्या विकासाचा विचार जर केला तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला झालेला बदल दिसून येतो. फक्त स्वतःचा विचार करून चालणार नाही, इतरांचा विचार जर केला तर समाजाचा विकास होतो आणि समाजाचा विकास जर झाला तर निश्चितच आपल्याला कळत नकळत स्वरूपामध्ये त्या ठिकाणी लोकप्रियता भेटते. आपण समाजशील किंवा समाजप्रिय म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जाऊ शकतो. त्याच्यानंतर शेवटचा घटक सांगितलेला आहे सामाजिक कौशल्य. बुद्धिमत्तेमधला काय सांगितलेला शेवटचा घटक? सामाजिक कौशल्य सांगितलेलं आहे. त्या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. कारण सहानुभूतीमध्ये आपण काय केलं, सेवाभावाचा विचार केला, जाणीवीचा विचार केला, वैविध्यतेचा विचार केला, इतरांचा विकासाचा विचार केला आणि त्या समाजामध्ये असणाऱ्या परिस्थितीचा विचार केला की परिस्थिती कशी होती. परिस्थितीला अनुसरून त्या गोष्टीचा विचार केला. सामाजिक परिस्थिती असेल, राजकीय परिस्थिती असेल, आर्थिक परिस्थिती असेल, त्या सगळ्याचं ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे. जोपर्यंत या गोष्टीचं आपल्याला ज्ञान असणार नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये बदल घडवू शकत नाही, नेतृत्व क्षमता आपल्यामध्ये विकसित होऊ शकत नाही आणि त्याला अनुसरून जर आपण विचार केला निश्चितच आपल्यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. आणि सामाजिक कौशल्याचा विचार जर केला तर समाजामध्ये आपला प्रभाव पाडण्यासाठी आपलं असणारं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी काम करताना दिसून येतं. आपण इतरांशी बोलतो कसं, वागतो कसं, इतरांसोबत राहतो कसं, समाजामध्ये असणारे जे घटक आहेत त्यांना त्याचे आपण समायोजन कसं साधून घेतो, आपलं संवाद कौशल्य कसं आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्या प्रभावाचा भाग आहे. त्याचबरोबर आहे संघर्षाचं व्यवस्थापन. कारण आपण समाजामध्ये वावरत असताना वेगवेगळ्या घटना घडत असतात. समाजामध्ये काही अशा गोष्टी असतात, काही प्रथा असतात, परंपरा असतात की ज्या आपल्या विचारांच्या विरोधाभास त्या ठिकाणी निर्माण करत असतात. पण त्या ठिकाणी आपली मानसिकता त्या ठिकाणी संघर्षाची भूमिका घेते. पण ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस निश्चितच आपल्या त्या ठिकाणी आपलं व्यवस्थापन सुनियोजित करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये समायोजन घडून आणणं आवश्यक आहे आणि समाजामध्ये बदल कसा घडून आणता येईल या दृष्टिकोनातून आपण जर कार्य केलं तर निश्चितच समाजातील घटक आपल्याला नेतृत्वाची संधी देत असतात. नेतृत्व हे चालून येत नाही. इतरांच्या सहकार्याला मदतीला गेल्यानंतर, एखादं काम स्वतःहून पुढाकारानं पूर्ण केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला नेतृत्वाची संधी कळत नकळत स्वरूपामध्ये भेटत असते. कारण नेतृत्व हे मागून भेटत नाही तर ते मिळवावं लागतं. आपल्या कौशल्यावर आधारित त्या गोष्टी आहेत, कौशल्याचा उपयोग करून त्याचा आपल्याला विचार करावा लागतो.
त्याच्यानंतर समाज परिवर्तनाचा विचार करून त्या ठिकाणी चालणं आवश्यक आहे. समाजामध्ये संप्रेषणाची प्रक्रिया घडून आणणं आवश्यक आहे. आपल्या विचाराची प्रक्रिया त्या ठिकाणी घडून आणणं आवश्यक आहे. आपले विचार, समाजाचे विचार, इतरांचे विचार आणि घडलेली घटना असतील, भावना असतील, विचार असतील, वर्तन असेल, या सगळ्यामध्ये एकता आणणं आवश्यक आहे. एक वाक्यता आणणं आवश्यक आहे. त्यावेळेस आपल्या भावनिक बुद्धिमत्तेचा त्या ठिकाणी विचार केला जातो, विकास त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतो. कारण मेयर आणि स्वामींनी काय म्हटलेलं आहे की आत्मप्रचिती असेल, आत्मनियमन असेल, प्रेरणा असेल, सहानुभूती असेल, सामाजिक कौशल्य असेल, ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या भावनिक बुद्धिमत्तेवरती झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यातून व्यक्तीचा विकास घडत असतो. त्या सगळ्या भावनिक बुद्धिमत्तेचे घटक म्हणू शकतो किंवा त्या सक्षमता आहेत किंवा क्षमता आहेत असं आपण म्हणू शकतो. त्या सर्व बाबींचा आपल्याला विचार त्याच्यातून करता येऊ शकतो. त्याला आपण भावनिक बुद्धिमत्ता असं म्हणत असतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायला मात्र विसरू नका.